नमस्कार सर, आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट राहुल माकोडे सर, जे मागच्या खरं तर 22-23 वर्षांपासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल अशा अनेक प्रोजेक्ट्सवर त्यांनी आजवर काम केलेलं आहे. सो त्यांचे आजवरचा अनुभव, त्यांचं असलेलं काम या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, सगळ्यात आधी मला विचारावं असं वाटेल ते म्हणजे तुमचं शालेय जीवन, तुमचं कॉलेज म्हणजे जिथून आपण आर्किटेक्ट केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या क्षेत्रात आज आलात, काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण तर नगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं. बरं. त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षण झालं आणि नंतर जिल्हा परिषद शाळा आणि जे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय जे आमच्या शहरातलं आहे तिथं 12वी पर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे छत्रपती संभाजीनगर येथे, तिथं माझं पदवीचं शिक्षण झालं. त्यानंतर म्हणजे प्रेरणा जर सांगायचं झालं माझी, तर मला चित्रकलेची आवड होती आणि त्याबरोबरच गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये पण रुची होती. त्यामुळे मी 8वीला असतानाच निर्णय घेतला होता की आर्किटेक्ट व्हायचं. 8वी मध्ये? हो. आणि त्यावेळेलाच म्हणजे माझं वैद्यकीय ह्याच्यासाठी सुद्धा निवड झाली होती, परंतु मी ते नाकारून मी आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8वी सारख्या वयामध्ये जेव्हा की आपलं खेळणे असेल, इतर कला असेल, ज्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि तेव्हा करिअर वगैरे या सगळ्या लांबच्या गोष्टी असतात, तेव्हा तुम्हाला खरं तर हे सुचलेलं दिसत होतं की आपण आर्किटेक्ट करू शकतो? नाही, करिअर म्हणून त्यावेळेला नव्हतं पाहिलं, फक्त आवड होती म्हणून त्या क्षेत्रामध्ये जायचं होतं. बरोबर. अच्छा, म्हणून मग तुम्ही त्याच्या मग नंतरचा प्रवास कसा होता? आर्किटेक्ट झाल्यानंतर तुम्ही कुठं प्रॅक्टिस किंवा सर्व्हिस केलीत का थेट कन्सल्टन्सी? मी ऍक्च्युली शिक्षण घेत असतानाच माझे जे काही शिक्षक वृंद होते, बरोबर, त्यांची जी ऑफिसेस होती त्याच्यामध्ये मी त्यांच्याबरोबर काम करायचो. बरं. आणि त्यावेळेलाच बरंचसं प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळं मी डायरेक्टली ज्यावेळेला माझी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो, बरोबर, त्यावेळेला मी लगेचच माझं ऑफिस चालू केलं आणि माझ्या मित्रांसोबत पार्टनरशिप करून मी छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या ठिकाणी 2-3 लातूर अशा 3-4 ठिकाणी मी जे आहे ते ऍट अ टाइम प्रॅक्टिस चालू केली. आणि म्हणजे हे कौतुक म्हणून नाही सांगत आहे, परंतु माझ्याकडं ऑफिस सुरू केल्यानंतर प्रथम वर्षामध्ये 10-15 कोटीची कामं पण आम्ही मोठी मोठी केली होती. आणि म्हणजे आम्ही एक टीम बिल्ड केली होती, त्यामुळे आम्ही बरेचशा गोष्टी ह्या अचीव्ह करू शकलो त्यावेळेस. बरोबर. आणि टीम बिल्ड केल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला. मलाच एकट्याला नाही तर माझ्या सगळ्या मित्रांना पण फायदा झाला त्याच्यामध्ये. म्हणजे माझे जे पार्टनर होते ते माझे कॉलेजमेट, रूममेट, नंतर बिझनेस मध्ये पार्टनर झाले. अच्छा. असं चौघांनी मिळून आम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठी मोठी कामं आम्ही त्यावेळेला मिळवली. बरोबर. तो त्या गोष्टीकडे येणार आहे सगळ्यात महत्वाचं, कारण बऱ्याचदा सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट झाल्यानंतर पहिला प्रश्न कायम पडतो ते म्हणजे पहिला प्रकल्प कसा मिळवायचा किंवा पहिला प्रकल्प कोण देणार. कारण बऱ्याचदा हे क्षेत्र आहे असं की तुमचा अनुभव बघून तुम्हाला काम मिळतं, पण तुम्हाला तर पहिल्याच वर्षात इतकं चांगलं यश होतं, तर त्याबद्दल काय सांगाल? मला आठवतंय माझा पहिला प्रकल्प जे आम्ही मिळवला होता तो आमच्या मित्रामुळे मिळाला होता. जो आमचा मित्र जो आहे त्याच्या थ्रू मला माझ्या क्लायंट पर्यंत पोहोचता आलं. आणि म्हणजे थोडक्यात त्या मित्राकडून रेफरन्स मिळाल्यामुळेच मी माझ्या क्लायंट पर्यंत हे करू शकलो. आणि तो प्रकल्प छोटा होता, परंतु जे ते क्लायंट होते ते खूप मोठी हस्ती होती. त्यांच्याकडे एकदा आम्हाला संधी मिळाली. बरोबर. म्हणजे त्यावेळेला आम्ही खूप हार्डवर्क केलं आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज आम्ही वापरल्या, त्यामुळे आम्हाला तो जो प्रोजेक्ट मिळाला त्यानंतर आम्हाला प्रकल्पाची कमतरताच भासली नाही. बरोबर आहे. तो आता येऊया तुमच्या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. ते म्हणजे बांधकामामध्ये आर्किटेक्ट हा अतिशय महत्वाचा दुवा मानला जातो. तर यामध्ये आपली भूमिका कशी महत्वाची आहे का? तुम्ही काय महत्व सांगाल आर्किटेक्टचं एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये? कसं असतं, एखादा प्रकल्प करायचं ठरवलं ना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 50% काम जे ते आर्किटेक्टच्या ऑफिसमध्येच पूर्ण व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग करता त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करणं शक्य होतं. जर तुमची प्लॅनिंगच व्यवस्थित असेल तर बाकीच्या गोष्टी करताना तुम्हाला बाकीचे अडथळे येत नाहीत. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कन्सल्टंटकडे जाता त्याच वेळेला तुमचं प्रोजेक्टचं सक्सेस ठरलेलं असतं. बरोबर. म्हणजे चांगला एखादा कन्सल्टंट मिळाला याच्यातच तुमचं 50% यश जे आहे ते सामावलेलं असतं. तुम्ही आता बोलता एक शब्द बोललात की प्लॅनिंग मध्ये जर तुमचं परफेक्शन असेल, त्यामुळे पुढचा प्रश्न मला प्लॅनिंगचाच विचारायचा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या गोष्टीला अतिशय महत्व आहे.
कारण तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे प्लॅन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार. तर तो परफेक्ट प्लॅनसाठी तुम्ही कसं काम करता? परफेक्ट प्लॅनसाठी बेसिकली आपल्याला जो क्लायंट आलेला आहे ना, त्याच्या रिक्वायरमेंट घेत असताना त्याच्याशी इंटरॅक्ट होणं गरजेचं असतं. सगळ्यात म्हणजे त्याच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. अच्छा. तुमच्याकडे येणारा क्लायंट हा प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी आलेला असतो. बरोबर. म्हणजे सगळ्यांचं बजेट वेगळं असतं, सगळ्यांची लाईफस्टाईल वेगळी असती, परत सगळ्यांचं स्पेस जे आहे ते काही कन्स्ट्रेंट कमी जास्ती असतात. त्याच्यामध्ये कोणाकडं कुठला एखादा क्लायंट जो शहरी असतो, कुठला ग्रामीण भागातला असतो, प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही वेगळी असते. आणि रिक्वायरमेंट लक्षात घेतल्यानंतर त्यांचं थोडं लाईफस्टाईल लक्षात घेतल्यानंतर मग जर तुम्ही प्लॅनिंग केली आणि त्यांना जे सुटेबल ज्या गोष्टी, बेस्ट सुटेबल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांना प्रपोज करणं गरजेचं असतं. आणि त्या करत असताना तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करणं गरजेचं असतं. तुम्ही एक पाहिला असेल की जर तो माणूस म्हणजे क्लायंट जो आहे तो कन्व्हिन्स नसेल सुरुवातीपासून, तर तो इतरांचा ऐकून नंतर ऐनवेळी बरेचसे चेंजेस करत असतो प्लॅनमध्ये. आणि त्या प्लॅनच्या याच्यामध्ये चेंजेस जर केले तर त्या प्रोजेक्टचं वाटोळ होतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही जे ठरवलंय ते काही गोष्टी अचीव्ह होत नाहीत. बरोबर. यासाठी बेसिकली त्याचा विश्वास संपादन करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुमचं काम जे आहे ते सगळ्या म्हणजे 50% काम जे आहे ते आर्किटेक्ट ऑफिसमध्ये असल्यामुळे ज्या दिवशी मार्कआउट आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुमचं सगळं प्लॅनिंग फायनल पाहिजे आणि त्यानंतर फक्त एक्झिक्युशन असलं पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलात, कारण बऱ्याचदा असं होतं की त्यांच्या कोणतरी ओळखीचे मित्रपरिवार, नातेवाईक काहीतरी चेंजेस सांगत असतात आणि मग पुन्हा त्या घरमालकाला असं वाटतं की अरे हे पण चेंजेस करून बघूया. पण एक आर्किटेक्ट म्हणून अशी भूमिका फार महत्वाची की इनपुट जर चांगले असतील, तुम्ही क्लायंटला व्यवस्थित ओळखलं असेल, त्याच्या रिक्वायरमेंट घेतली असेल, नक्की इनपुट चांगले असतील तर आम्ही स्वतःच त्याच्यामध्ये आउटपुट चांगला मिळू शकतो, ऍडजस्टमेंट करतो किंवा त्याच्यामध्ये रिव्हिजन्स करतो. बरोबर. इनपुट्स नसतील ओके तर आपल्याला त्या नक्की कन्व्हिन्स करायला लागतात क्लायंटला की या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजे. बरोबर. दुसरं, बांधकाम क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण अतिशय मोठं आहे. पण अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे सुद्धा बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं. तर त्याविषयी काय सांगाल? हे बघा, हे असं आहे ना, एखाद्या डॉक्टरकडे गेलात तुम्ही आणि तो जर अकुशल असेल तर तुमची म्हणजे जीवन तुमचं जे आहे ते धोक्यात येतं. बरोबर. परंतु आपल्या फील्डमध्ये म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये हे असं आहे की एकाचा जीव धोक्यात नाही जात आहे. त्या इमारतीमध्ये किंवा त्या गोष्टी वापरणाऱ्याच्या याच्यामध्ये सुविधा वापरताना बरोबर अनेक लोकांचा जीव त्याच्यामध्ये असतो. आणि हे स्ट्रक्चरल गोष्टीबद्दल असेल तर बिलकुलही अकुशल कामगाराकडून हे काम करून घेतलंच नाही पाहिजे. त्याच्यामध्ये कौशल्य असलंच पाहिजे, त्यांची प्रशिक्षण झालेलं असलं पाहिजे. त्याशिवाय त्याचा परिणाम जो आहे तो ज्याला माहिती असतो तोच व्यवस्थित त्याप्रमाणे डिझाईन करतो किंवा एक्झिक्युशन करतो. बरोबर. अकुशल कामगाराच्या हातात हे असं काम दिल्यानंतर आपला जीव धोक्यात येतो, त्याबरोबरच आपला पैसा, आपला वेळ, या सगळ्या गोष्टीचं नुकसान होऊ शकतं. बरोबर. त्यामुळे अकुशल कामगाराकडे किंवा अकुशल तंत्रज्ञाकडून हे काही गोष्टी केल्याच नाही पाहिजे. बरोबर. अगदी बरोबर आहे. दुसरं, एक चांगलं मग दर्जेदार बांधकाम किंवा दीर्घायुष्य टिकणारं बांधकाम करण्यासाठी तुम्ही काय टिप्स सांगाल की जनरली या गोष्टी तरी फॉलो करा तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम होऊ शकतं? सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे कन्सल्टंट चांगला घ्या. त्यातले त्यात स्ट्रक्चरल कन्सल्टंट जे आहेत ते महत्वाचे आहे. बरोबर. नंतर तुम्ही ज्या वेळेला मटेरियल सिलेक्शन करता, मटेरियल सिलेक्शन मध्ये फार महत्वाचा रोल असतो. बेसिकली पहिलं जी प्रायोरिटी आहे ती मटेरियलच्या क्वालिटीला दिली पाहिजे. अगदी बरोबर. दुसरी प्रायोरिटी जी आहे ते त्याच्या कॉस्टला, आणि तिसरी प्रायोरिटी तुमच्या सेल्स आफ्टर सर्व्हिस म्हणजे ज्यावेळेला त्या गोष्टी आहे म्हणजे विक्री पश्चात जी सेवा मिळते त्याच्यावरती, या गोष्टीवरती तुमचं बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा दर्जाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि कॉस्ट तुमची जर कन्स्ट्रेंट असतील तर तुम्ही ते अगोदरच ते डिसाईड करून त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या पाहिजे. दुसरं, आता तुम्ही या क्षेत्रात सुरुवातीला म्हणल्याचं 20-22 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेलं आहे. तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलेलं आहे, त्याबरोबर ह्यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलेलं आहे. तुम्ही जेव्हा आर्किटेक्ट केलं आणि आज याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडलेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रॉइंग करत असाल आणि आज सॉफ्टवेअर, तर एकतर 2 प्रश्न आहेत मला. तंत्रज्ञानाची मदत या क्षेत्रात आता कशी होते, आणि तुम्ही एखादा आता व्यावसायिक प्रशिक्षण दुसरं कुठलं घ्यावं, आता कुठला कोर्स करावा असं तुम्हाला आता वाटतं का? नक्कीच, तंत्रज्ञान रोजच बदलत आहे. इव्हन मी माझ्याबद्दल अनुभव सांगेल की ज्या वेळेला मी डिग्रीचं प्रेझेंटेशन म्हणजे आमचं जे डेझर्टेशन असतं म्हणजे प्रकल्प एक सादर करायचा असतो, त्यावेळेला असं होतं की मला आठवतंय का चांगलं की आम्ही त्यावेळेला ऑटोकॅड, मी नुकतंच शिकलेलो होतो आम्ही त्यावेळेला, आणि ऑटोकॅड जे आहे ते प्रशिक्षणामध्ये होतं, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन आमच्या त्या अकॅडमिक्स मध्ये नव्हतं. म्हणजे तुम्ही ड्रॉइंग्स जे आहे ते तुम्हाला हातानच काढलेल्या अपेक्षित होत्या, बरोबर, ड्राफ्टिंग करून.
परंतु मला आठवतं की मी काही मित्रांशी सोबत घेऊन आम्ही VCIN भेटलो आणि त्यानंतर डेझर्टेशन मध्ये आम्ही त्यावेळेला सांगितलं की ऑटोकॅडचं यूज जे आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये करता आला पाहिजे. डॉस बेस ऑटोकॅड पहिल्यांदा शिकलोय. बरं. डॉस बेस ऑटोकॅड कुणाला आठवते का नाही? डॉस बेस नंतर मग R11, 12, 13, 14 असं करत आज व्हर्जन जे आहे ते 2025 चालू आहे. म्हणजे नाही म्हणलं तरी 40 वर्जन झाले असतील आतापर्यंत. त्या सगळ्या मी व्हर्जन शिकून घेतलेले आहे. बरोबर. त्याचबरोबर आता जे काही रेविट आर्किटेक्चर आहे किंवा बाकीचे जे स्केचअप वगैरे असे काही सॉफ्टवेअर आहेत ते पण आम्ही शिकून घेतलेले आहे. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. लोकांना नवीन पाहिजे आणि नवीन करत असताना तंत्रज्ञानाचा फायदा होतच असतो. दुसरी गोष्ट आपलं काम करताना सहज सुलभतेनं व्हावं या गोष्टीसाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करावाच लागेल. बरोबर आहे. तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय, तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, त्याप्रमाणेच एकीकडे धाराशिव सुद्धा बदलताना बघितलंय एका अर्थानं. तर मला असं विचारायचं आहे की आर्किटेक्ट म्हणून एक विकासाचं विजन जर तुम्हाला असं विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्वाचे मुद्दे येतात? तुम्हाला असं वाटतं पुढच्या 15-20 वर्षात या मुद्द्यांवर विशेषतः काम झालं पाहिजे एक आर्किटेक्टच्या नजरेतून? हे बघा, पायाभूत विकास तर व्हायलाच पाहिजे, परंतु दुर्दैवानं मला असं सांगा वाटतं की माझं शहर जे आहे ते पिछाडीवर गेलंय. म्हणजे जे धाराशिव 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी होतं आणि त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल होतं, बरोबर, ते पोटेन्शियल आज तसंच आहे, परंतु विकास झालेला नाहीये. बरोबर. ज्या गोष्टीमध्ये आम्ही प्रावीण्य होतं आमचं त्या गोष्टी आम्ही मागे पडतोय. आमच्या लक्षात पण येत नाहीये की आमचा जिल्हा हा दुर्लक्षित म्हणता येईल आणि म्हणजे दुष्काळाचा प्रभाव जास्त असल्यामुळं त्या गोष्टीमुळं शेती औद्योगिक क्षेत्रात मागे आहेत आम्ही. बरोबर. परंतु आम्ही शिक्षणात खूप अग्रेसर होतो. परंतु आज परिस्थिती अशी आहे की ज्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये मी शिकत होतो त्या नगरपालिका शाळेमध्ये आजचे आमचे लोकप्रिय खासदार पण शिकत होते. म्हणजे त्यावेळेला ती दर्जेदार स्कूल होती, शाळा होती. परंतु आज तशी परिस्थिती नाहीये. आज त्या शाळेमध्ये डुकरं कोंडली जातात, जनावरं कोंडली जातात, परंतु त्या शाळेकडे कोणी लक्ष दिलं जात नाही कोणाचं. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात जे काही पायाभूत सुविधांचा विकास व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाहीये. परत आरोग्य क्षेत्रामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाहीये. त्यामुळं या गोष्टीचं मला खंत आहे की आपण या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष दिलं गेलं नाहीये. बरोबर. दुसरी गोष्ट, रस्त्यांची हालत जर सांगायची तुम्हाला तर मोटरसायकल चालवताना घोडेस्वारी केल्यासारखं आठवतं वाटतं. म्हणजे एवढे रस्ते खराब, नगरपालिकेकडून अतिशय म्हणजे दुर्लक्षित सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात आणि हेतुपुरस्सर ठेवल्या जातात काय असं वाटतं. दुसरी गोष्ट काय, मटेरियल सिलेक्शन मध्ये जसं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, मुरमाच्या जागी असे मोठे मोठे धोंडे आणून जर रस्त्यावर टाकले तर काय हालत होणार आहे. बरं, तेच नंतर काढायचे परत दुसरा मुरुम टाकायचा. म्हणजे फक्त गुत्तेदारी कायम चालू राहण्यासाठी हे केलं जातंय काय की असं सामान्य नागरिकांना बरोबर. आणि अभियंते तर बिलकुल दुर्लक्ष करतात कामाच्या दर्जाबाबतीत. त्यामुळं विकासाच्या बाबतीत आम्ही नक्कीच पिछाडीवर गेलोय. परंतु एक वाटतं कधीतरी की आपलं शहर विकसित व्हावं. आमच्या शहराच्या जास्ती गरजा नाहीयेत, शहर पण लिमिटेड आहे, इमिग्रेशन लिमिटेड आहे. त्यामुळे या गोष्टीवर जर फोकस केला आम्ही इम्प्रूव्हमेंट करायचं तर एक चांगलं उदाहरण आम्ही सेट करू शकतो एवढा विश्वास आहे. परंतु जे नैराश्य आहे किंवा जी उदासीनता या राजकीय इच्छाशक्तीच्या मागे आहे ती आम्हाला नडते. त्याच्यामुळं आम्ही विकास करू शकत नाही. तर मग हे सगळे प्रॉब्लेम असताना, या सगळ्या समस्या असताना शासनाकडनं काय तुमच्या अपेक्षा आहेत? शासनाकडनं अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होतच नाहीत, हीच आमची मोठी खंत आहे. याच्यामध्ये काय की लोकप्रतिनिधी किंवा आता जे नगरपालिकेमध्ये जे काही अधिकारी आहेत, बरोबर, खरं सांगायचं म्हणजे हे अधिकारी फक्त इथं त्यांची कमाई करण्यासाठीच आलेले आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं राहिलेलं नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि त्यामुळं नागरिकांनी कितीही आंदोलनं केली तर त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं जातंय, कारण त्यांना एक वरदहस्त वरून कुणीतरी ठेवलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष जात नाही आणि त्यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये माया संपत्ती गोळा करून इथून जायचंय एवढंच लक्ष आहे त्यांचं. बाकी जनतेच्या प्रश्नाकडे काही लक्ष दिलं जात नाही. आणि लोकप्रतिनिधी किंवा जे आमचे निवडून दिलेले निर्वाचित प्रतिनिधी सगळे आहेत यांचं त्यांच्यावरती काहीही अंकुश नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी घडतायत. बरोबर आहे. नाही, फार तुम्ही परखडपणे मत मांडलं.
मला तेच अपेक्षित होतं खरं तर, कारण आपण जेव्हा म्हणतो की एका शहराच्या सर्वांगीण विकासासाठी इंजिनियर आर्किटेक्ट हेच तर सगळ्यात महत्वाचं, कारण त्यांच्याकडे ती दृष्टी असते आणि ती दृष्टीसाठीच मुद्दामून हा प्रश्न तुम्हाला विचारला. दुसरं आणखीन एक असं विचारायचंय की तुम्ही आता या क्षेत्रात एवढे वर्ष काम केल्यानंतर जे नवीन तरुण आर्किटेक्ट इंजिनियर या क्षेत्रात येऊ पाहतात, मित्र येऊ पाहतात, तुमचे ज्युनियर्स येऊ पाहतात, तर त्यांना एक मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? आणि त्यातनं पण मला असं विचारायचं, यशाचा फॉर्म्युला जो तुम्हाला पहिल्याच वर्षी मिळाला तर तोही जर तुम्ही त्याच्या जोडीने सांगितलं तर तोही मला जास्त आवडेल. सगळ्यात महत्वाचं कसं आहे की हे क्षेत्र खूप चांगलं आहे आणि प्रॉमिसिंग फ्युचर आहे या क्षेत्राला आपल्या. परंतु विषय काय आहे की लोक फक्त पैसा कमवायच्या उद्देशाने येत असतील तर त्यांना पैसाही समाधानकार मिळत नाही आणि ते प्रगती पण या क्षेत्रात करू शकत नाहीत. पर्यायानं त्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सुद्धा ते काही हातभार लावू शकत नाही. म्हणजे हे कसं एक इकोसिस्टीम आहे जे एकमेकांनी व्यवस्थित केली पाहिजे. तरुणांना या क्षेत्रात नक्की यायला पाहिजे, परंतु त्यांना आणखीन एक सल्ला असा देईल की त्यांनी जे फोकस करावं, फोकस्ड वर्क, म्हणजे मर्यादित काम करून त्याच्यावरती फोकस करावं. दुसरं कौशल्य काहीतरी शिकून घ्यावीत. विशेष प्रावीण्य काही क्षेत्रामध्ये तर मिळवणं अपेक्षितच आहे, कारण तुम्ही जर फोकस नसाल तर त्या गोष्टी करू शकत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीत तरी विशेष प्रावीण्य हे केलं पाहिजे आणि तुमचं सातत्य पाहिजे तुमच्या कामामध्ये आणि कुठल्याही गोष्टीमध्ये तडजोड करू नये. तडजोड म्हणजे दर्जा मेंटेन करण्यामध्ये पण तडजोड करू नये आणि जे रेम्युनरेशन पाहिजे असतं, जे तुम्हाला मोबदला मिळणार आहे त्याच्यामध्ये पण तडजोड करू नये. कारण शेवटी आपण तडजोड करत गेलो तर आपल्याला नंतर या गोष्टीचा दुष्परिणाम जे ते आपल्यावरतीच आहे. बरोबर. आणि जर तुम्ही चांगल्या गोष्टी करून जर हे क्षेत्र उज्ज्वल करू शकलात तर त्याच्यामध्ये तुमचं यश आहे, त्या क्षेत्राचं उज्ज्वल भविष्य राहतं आणि त्याच्यामुळे एक समाजामध्ये, शहरामध्ये, परिसरामध्ये एखाद्या कम्युनिटी बद्दल म्हणजे प्रोफेशनल कम्युनिटी, फॅटर्निटी बद्दल एक चांगला मेसेज जातो. बरोबर, अगदी हे महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर, तुम्ही सांगितलं ते फार महत्वाचं आहे, म्हणूनच हा प्रश्न तुम्हाला विशेष विचारला. दुसरं असं विचारायचं की कुठल्याही बांधकामामध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट असतो, तर मग स्टील निवडताना तुम्ही काय त्यातले गुणवैशिष्ट्य बघता किंवा काय क्वालिटी चेक्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील निवडलं पाहिजे? नक्कीच स्टील हा सर्वात मोठा आणि महत्वाचा घटक आहे. बरोबर, जसं माणसा शरीरामध्ये पाठीचा कणा असतो तसं स्टीलचं काम आहे. बरोबर, तुम्ही स्टील निवडताना एक तर त्याची स्ट्रेंथ म्हणजे यील्ड स्ट्रेंथ जी असते ते, नंतर ते अँटीरस्ट प्रॉपर्टीज आणि जे स्टँडर्ड्स प्रमाणे त्याचं जे वेट वगैरे असायला पाहिजे ते गोष्टी, आणि नंतर शेवटी येतं त्याची कॉस्ट. बरोबर, म्हणजे ह्या जर गोष्टी तुमच्या व्यवस्थित मिळत असतील तरच तुम्ही ते कॉस्टचा विचार केला गेला पाहिजे. बरोबर, आणि त्यामुळं दर्जेदार स्टील हे पर्याय नाही त्या गोष्टीला, दर्जेदार स्टीलच वापरलं पाहिजे. बरोबर, कारण त्या संरचनाचा जो कालावधी आहे म्हणजे त्याची जी लाईफ आहे ती त्याच्यावरती ठरते स्टीलवर. बरोबर, त्याच्यामध्ये अँटीरस्ट प्रॉपर्टीज असल्याच पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का आजवर? तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता? आयकॉन स्टील माझ्या बहुतांश प्रोजेक्टमध्ये मी वापरलेला आहे आणि त्याच्या क्वालिटी बाबतीत काही मला तक्रार तर नाहीच आहे. खूप चांगली क्वालिटी आहे आणि त्याचं स्टँडर्ड पण चांगलं, स्टँडर्ड वेट येतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयकॉन स्टील हे डोळे झाकून घेण्यासारखं आहे, कारण विक्री पश्चात पण त्यांची चांगली सेवा आहे. बाकी विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला सहकार्य केलं जातं बाकीच्या गोष्टीमध्ये. तंत्रज्ञानाचा तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट मिळतो, त्यामुळे आयकॉन स्टील चांगलं आहे आणि आम्ही वापरतो. सो हे होते आर्किटेक्ट राहुल माकोडे सर आणि त्यांनी अतिशय मनापासून तळमळीने सांगितलं. मला नेहमी असं वाटतं की आपण ज्या गावात लहानाचे मोठे झालो, आपण जे गाव बदलताना बघितलं तर त्या गावाबद्दल, त्या शहराबद्दल, जिल्ह्याबद्दल आपल्याला नेहमी तळमळ असते आणि ती तुमच्या कामातूनही दिसून येते, तुमच्या मनातूनही दिसून येते. तो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात आणि येणाऱ्या आगामी काळात असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.